जुने शूर लोक आहेत ना, आता आपल्याकडे आपण कसे आता मेल्यावर फोटो बिटो लावतो, हारबीर घालतो. पूर्वी कुठे फोटो होते नव्हतं काय तर. मग एवढा मोठा पराक्रम केलेला माणूस पुढच्या पिढीला कसा कळला? तो असा कळला. फोटो नव्हतं बरोबर. हा हा तर मी आत्ता आहे ना भट्टी वागदरा ह्या गावाच्या इथे मुळात आम्ही चाललो होतो उपंड घाट आणि मडे घाटची हे करायला, ट्रेक करायला. पण येताना मी नेहमी बघायचो कमानीच्या जवळ मला आहे ना ही विरगळ दिसायची. आज आवर्जून थांबलो. विरगळ बघा कसली भारी आहे. आता ही विरगळ पूर्ण विरगळ आहे. याच्यात तो व्यक्ती बघा मृत्युमुखी पडलेला दाखवलाय. त्याच्यावरती हे त्यांनी तोरण लावलेलं दिसतंय. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं तर हा खूप शूरयोद्धा आहे. कारण ह्या व्यक्तीने 21 जणांना मारलं. इथं बघा खाली इथं एकाचा त्यांनी मुंडक्यावर पाय दिलाय. एक समोर हा एक आहे, इथं दुसरा एक व्यक्ती आणि तिसरा सलग 4 व्यक्तींसोबत तो लढतो. आणि त्यामुळे त्याला तो जो मान मिळाला असेल कदाचित तो जास्त याचा म्हणतो ना आपण की पालखीचा मान आहे त्याला. आणि त्याला ह्या अप्सरा स्वर्गात घेऊन चालला. आणि सगळ्यात शेवटी जे मोक्षप्राप्तीचं हे ते म्हणजे शंकराची आराधना करताना दाखवलेलं आहे. आणि वरती कलश. तर ही खूप सुंदर विरगळ आहे. आणि इथं पण एक विरगळ आहे त्या बाजूला. ही थोडी पावसामुळे आणि बाहेर राहिल्यामुळे थोडी पुसट झाली आहे. पण इथं तर आहे ना हा व्यक्ती एका प्राण्यासोबत लढताना दाखवलाय. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर 4 पाय आहेत पण त्याचा चेहरा व्यवस्थित दिसू शकत नाही. आता हा एरिया आहे भट्टी वागदरा. कदाचित वाघाला वगैरे त्या वीरांनी मारला असावं असं काही असू शकतं का? तर ही एक विरगळ आहे. आणि ह्या विरगळी बाहेर असल्यामुळं थोड्याशा अवस्था त्यांची थोडी खराब आहे. तर तुम्ही कधी मडे घाटला केळत साईडला जर कधी आला तर आवर्जून ह्या विरगळी बघा.